राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह दोन्ही अजित पवारांकडे गेल्यानंतर रविवारी पवार काका पुतण्याने एकाच दिवशी पुणे दौरा केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दोन्ही पवारांनी मतदारांना आपल्या बाजूने खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। कसा जाणून घेऊया। बालेकिल्ल्यात काका पुतणे आमने सामने। फोन आला म्हणून हळवे होऊ नका। महामेळाव्यातून अजित पवार यांचा पुन्हा वार। बारामतीकर निर्णय घेतील, पवारांचा पलटवार। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या हाती दिलं। निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर रविवारी पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच वेळी पुणे दौऱ्यावर आले। अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या बालेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महामेळावा झाला। या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी महिन्याभरात आचारसंहिता लागेल असं सांगत पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला। काही 15-15, 10-10, 5-5 वर्ष कधी कुणाला फोन केला नाही, आता फोन करतात। काय कसं चाललंय एवढी विचारपूस कधीच झाली नव्हती। तो डाटा आहे, त्याचा हा पराक्रम आहे। माझे तुम्हाला सांगणे, कुणाचे फोन आले तरी त्याच्यातनं हळवं बनू नका, त्याच्यातनं तुमच्यामध्ये चलबिचल होऊन देऊ नका। अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर भावनिक राजकारणाचा आरोप केला। तर पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी अजितदादा यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय। बारामतीकर जनता योग्य निर्णय घेईल असं म्हणत शरद पवार यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं। चांगली गोष्ट आहे, मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही। मी यापूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही, त्यामुळे काहीतरी भावनाचं बोलायचं काही कारण नाही। बारामतीचे लोक शहाणे आहेत, समजदार आहेत, वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली। एकंदरीतच लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आलेला निवडणूक आयोगाचा निकाल यामुळे सध्या तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। या उत्साहात आता अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांना हादरा देण्याची तयारी करतायत। पण निवडणूक आयोगाचा निकाल काहीही असला तरी पुणेकर जनता पवार काका आणि ताईंना साथ देते का दादांचा हात धरते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।